आपण शेतकरी माणसं आहोत, आपण मोलमजुरी करणारी माणसं आहोत, आपण शेतात राबणारी माणसं आहोत. सगळ्यांच्या जवळजवळ विंचू चावला असेल. इथे बसलेले मला तरी वाटतंय 80% कारण मला तुमच्या चेहऱ्यावरून समजतंय ना, बरोबर आहे की नाही? विंचवाच्या वेदना एवढ्या खतरनाक असतात की कितीही बलशाली माणूस असू द्या, किती ताकदीवान माणूस असू द्या ना, तो रडतोच का नाही? विंचू किती असतो? काहीतरी म्हण होती बघा, पहिले काहीतरी बोलायची एवढासा, काहीतरी होती ना म्हण, तो मोठ्या पाहुण्याला पण रडवतो का, असं काहीतरी होतं ते. आजीला माहिती वाटतंय ना काय विंचवाच्या बद्दल काहीतरी म्हण होती ना आजी? घाट्यावरून आला पाहुणा, असं काहीतरी होतं ते ना काय? बरं असू द्या, चला ठीक आहे. तर कितीही बलशाली माणूस असताना, किती जरी अगदी ताकदवान माणूस असला ना, तरी विंचू जर चावला तर एवढासा विंचू त्याला रडवतोय, बरं का? एवढासा विंचू त्याला रडवतोय. आणि अशा हजारो विंचू चावल्यानंतर, बरं का, एक इंगळी जेव्हा चावते ना तेव्हा तेवढ्या वेदना होतात. अशा हजारो इंगळ्या चावलेल्या ज्या वेदना होतात ना, अशा वेदना काहींना शेवटच्या वेळेला होतात, सगळ्यांनाच नाही बरं का, काहींना शेवटच्या वेळेला होतात. अशा प्रकारे त्याला त्या वेदना व्हायला लागल्यानंतर, बरं का, त्या वेदना व्हायला लागल्यानंतर मग त्याने आवाज दिला त्याच्या मुलाला. काय नाव होतं बरं त्याच्या मुलाचं? काय नाव होतं त्या मुलाचं त्याच्या? नारायण. आता मस्त आवाज आला. पुन्हा एकदा काय नाव होतं? नारायण. आता त्याने खरं तर जेव्हा वेदना व्हायला लागल्या ना, त्यावेळेला त्याने आवाज दिला नारायणा. कोणाला आवाज दिला? मुलाला आवाज दिला. पण ऐका, जसं त्याच्या मुखातून नारायणा असा आवाज आला ना, हे नामस्मरण घडलं ना, देवाचं नामस्मरण घडलं ना, त्या नारायणाला धावावं लागलं आणि त्याला मुक्त करावं लागलं, त्याला सोडावं लागलं, त्याला सोडवावं लागलं, त्याला मुक्त करावं लागलं. म्हणून आम्ही सुद्धा अखंड काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता आम्ही जेव्हा शेतामध्ये काम करतोय त्यावेळेला हात काम करत असतात, बरोबर आहे की नाही? शेतात काम करतोय त्यावेळेला हात आपले काम करत असतात ना. तोंड काय काम करतंय बरं? तोंडाला काय काम असतंय? बोलतंय. बाबू ये इकडं. माग बाबू बोलतंय बघ, बोलतंय म्हणून. बाबू ये इकडे. हात जेव्हा आपले काम करत असतात तेव्हा तोंड काय काम करत असते आपलं? त्याला काम काय नसतंय ना? असतंय ना. हिचा ह्या झाला, तिचा त्या झाला, यांचा ह्या झाला, त्यांचा त्या झाला. काय या दादाचा असा चाललाय, त्या दादाचा तसा चाललाय, बरोबर का? हे नको ते काम करण्यापेक्षा जर आम्ही नामस्मरण केलं देवाचं, तर आम्हाला अजून सामर्थ्य मिळेल ना, बळ मिळेल की नाही, बरोबर आहे की नाही? कोणाची तरी निंदा करता करता जर मृत्यू आला तर तुम्हाला मोक्ष मिळेल का? मुक्ती मिळेल तुम्हाला? कोणाचा जर द्वेष करता करता जर तुम्हाला मृत्यू आला, कोणत्याही वेळेला येऊ शकतो ना. तो काय सांगून येतो का? सकाळी येईन, दुपारी येईन, असं काही सांगून येतो का? घरी येईन, रात्री येईन, दिवसा येईन, असं काही सांगून येतो का? शेतावर, बांधावर, कुठेही, प्रवासात, कुठेही, कोणत्याही वेळेला कधीही मृत्यू येऊ शकतो. आता जाता जाता माझं काही होईल आहे का? माझ्या हातात आहे की तुमच्या हातात आहे? काही कोणत्याही वेळेला होऊ शकतंय ना. यासाठी मग माऊली आपल्याला ओळख करून देतात की मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. कदाचित भांडी घासता घासता पण येऊ शकतो ना मृत्यू. ऐकताय ना तुम्ही? की त्याला सांगून जमेल का थोडीशी भांडी राहिलेत आता घासायची, तेवढी होऊ दे मग जाऊ आपण, चालेल का? भांडी घासता घासता सुद्धा मृत्यू येऊ शकतो की नाही? मग एकीकडे आम्ही भांडी जरी घासत असलो ना तरी सुद्धा आमच्या मुखात काय पाहिजे, तोंडात काय पाहिजे आमच्या? कोण बोलला मागे मशेरी? नाही ना. काय पाहिजे आमच्या तोंडामध्ये? नामस्मरण पाहिजे. आम्ही कपडे जरी धुत असलो तरी आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, बरं का? कुठलंही काम करताना आमच्या मुखामध्ये काय पाहिजे? भगवंताचं नामचिंतन पाहिजे, नामस्मरण पाहिजे.
आणि पुढे ऐका जरा, तो अधिकार आपल्याला संतांनी दिलेला आहे बरं का. आपण मंदिरात जायचंय. मंदिर आहे का गावात बरं तुमच्या? भावसे गावामध्ये मंदिर आहे. कुठल्या देवाचं आहे? कानिपनाथाचं आहे. अरे वा. अजून हनुमंताचं मंदिर आहे गावाच्या बाजूला आहे. ठीक आहे, जायचंय आपण मंदिरामध्ये, देवाचं दर्शन घ्यायचं आहे, देवाला डोळे भरून पाहायचं आहे बरं का. आपल्या घरामध्ये एखादी प्रतिमा देवाची हवी आहे. गणपतीची असू द्या, भगवान महादेवांची असू द्या, लक्ष्मीची असू द्या, नाही का. आपल्या घरामध्ये एखादी प्रतिमा देवाची पाहिजे. त्या प्रतिमेला आपण रोज अगरबत्ती दाखवली पाहिजे, दीप प्रज्वलन केलं पाहिजे, त्या ठिकाणी हात जोडून देवाला प्रार्थना केली पाहिजे की नाही. सकाळ संध्याकाळ देवाच्या पुढे उभे राहून आपण हात जोडून प्रार्थना केली पाहिजे. आणि वाचता येत असेल तर आपल्या घरामध्ये एखादा ग्रंथ ठेवा ना. 20 रुपयाला हरिपाठाची मालिका मिळते. हरिपाठ ग्रंथ आहे ना, 20 रुपयाला मिळतो बाजारामध्ये. ठेवा घरामध्ये. वेळ मिळाला ना, आलं का लक्षात, सकाळ संध्याकाळ मध्ये जेव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा तो हरिपाठ ग्रंथ काढा आणि वाचता येत असेल तर वाचण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न केला पाहिजे आपण. हे का सगळं करायचंय माहितीये का? तर साधं उदाहरण आहे बघा. आपण रात्री डोळे मिटून बिनधास्त झोपतो की नाही? थकलेलो असतो आपण, अख्खा दिवस काम केले नाही का. सराईच्या टायमाला ना आवनीच्या टायमाला तर कुठे रात्र जाते पता पण लागत नाही आपल्याला. उलट असं वाटतंय डोळे मिटले काय आणि उठलो काय, लगेचच उजाडलं की काय. थकलेलो असतो ना आपण. मग अशा वेळेला आपण एकदा रात्रीचे डोळे मिटले की झोपून जातो. पण मला सांगा, रात्री डोळे मिटताना आपण गॅरंटीड सांगू शकतो का? आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो का सकाळी मी उजाडल्यावर उठणारच, सकाळचा सूर्य मी पाहणारच? सांगू शकतो आपण? नाही सांगू शकत हो. कितीतरी असे रात्रीचे डोळे मिटलेले ना, परत सकाळी उघडले नाहीत डोळे त्यांचे. कितीतरी माणसं आपल्याशी बोलता बोलता गेलेली आहेत. कितीतरी माणसं अशी चालता चालता गेलेली आहेत. कितीतरी चालता चालता जातात, बोलता बोलता जातात. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला उठवतोय कोण बरं सकाळी? कोण उठवतोय? देवच उठवतोय की नाही? आपल्याला भगवंतच उठवतोय की नाही? डोळे आपण आपले बोलतोय, पाहायला आपल्याला सामर्थ्य देतोय कोण? साधं उदाहरण आहे. आमच्या घरामध्ये सगळ्या प्रकारची साधनं आहेत बरं का. तुमच्या घरात वाटणं करायला काय आहे? मिक्सर आहे नाही का. आता वरवंटाना पाटा काही कमी झाला एकदम नाही का, दिसतही नाही. असू द्या, मिक्सर आहे. काहींच्या घरामध्ये वॉशिंग मशीन आहे, काहींच्या घरामध्ये फ्रीज आहे, काहींच्या घरामध्ये हीटर आहे, काहींच्या घरामध्ये शेगडी आहे. आम्हाला उजेड मिळावा म्हणून बल्ब आहे नाही का, हवा मिळावी म्हणून पंखा आहे आमच्या घरामध्ये. पण लाईटच नसेल तर फक्त पंख्याकडे बसायचं, पंख्याकडे बघायचं आणि आपणच आपल्याला हवा घालून असं हसू करायचं आहे की नाही. लाईट नसेल, पॉवर नसेल तर आमचा बल्ब लागत नाही, पंखा चालत नाही, फ्रीज आहे काम करत नाही, हीटर आहे काम करत नाही, मिक्सर आहे काम करत नाही. तसं आमचे डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ सगळ्या प्रकारची इंद्रिय आहेत. पण अंतरात्मात नसेल तर, देव नसेल तर. साधं उदाहरण आहे बघा. आता आपण एखाद्या माणसाला असं रंगाने रूपाने ओळखतो की नाही? त्याची ओळख करून देताना कसा बोलतो आपण? तो नाही का भावशा गावातला, तो उंचासा आहे, तो असा कडकासा, आंबवर्णी आणि थोडस त्याचं नाक असं आहे, तोंड असं येते. त्याची ओळख करून देताना आपण अशी देतो. बरोबर आहे की नाही? ज्या वेळेला त्याचा देव निघून जातो म्हणजे तो मरतो, तेव्हा गावभर चर्चा काय होते? अमका अमका निघून गेला. त्याचं नाव घेतलं जाते, अमका अमका निघून गेला. आता अमका अमका त्याची ओळख करून देताना ज्या शरीराची आपण ओळख करून देत होतो ते समोर पडलंय ना. उंचसा, आंबवर्णी, असा नाक येतो, समोर पडलेला ना शरीर. मेलेला माणूस डोळे उघडून पाहतोय का? बघू तर खरी माझ्या मैतावर किती जण आले ती पाहतोय. आता जर आमच्या अंगावर एखादा माणूस पडला ना, गर्दीमध्ये जर 1-2 माणूस जर पडला ना, तर आमचं जीव गुदमरतय.
यातना होतात आम्हाला, वेदना होतात आम्हाला. माणूस मेल्यानंतर मुलगी येते, ती त्याच्यावर पडते, बाबा जोरात. मुलगा येतोय, तो पडतोय. बहीण येते, ती पडते. पण मेलेला माणूस कधी बोललाय का जरा हळू ना रे, मला त्रास होतोय ना? बोललाय? डोळे आहेत, कान आहेत, त्वचा आहे, जीभ आहे, सगळ्या प्रकारची इंद्रिय आहेत. पण अंतरात्मा जर नसेल तर आमच्याकडून कुठल्याही प्रकारची कर्म घडत नाहीत. मग ऐका, आम्ही मंदिरात का जावं? आम्ही देवाला डोळे भरून का पाहावं? आमच्या घरात देवाची प्रतिमा का असावी? फोटो असावा ना देवाचा घरामध्ये आपल्या. आम्ही दिवा लावला पाहिजे, आम्ही अगरबत्ती दाखवली पाहिजे देवाला, आम्ही हरिपाठ वाचला पाहिजे, आम्ही ग्रंथ वाचले पाहिजेत, आम्ही तो अभ्यास केला पाहिजे, आम्ही ग्रंथ श्रवण केले पाहिजेत, आम्ही अनेक प्रकारचे प्रवचन श्रवण केली पाहिजेत, कीर्तन ऐकली पाहिजेत, आम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. याला कारण काय माहितीये का? जर तो देव आम्हाला अखंड सांभाळतोय, सगळ्या प्रकारची कर्म करण्यासाठी जर सामर्थ्य देतोय, बळ देतोय, तर त्या देवाचं नामस्मरण करणं आमचं कर्तव्य आहे. बरोबर आहे की नाही? सकाळी उजेडल्यापासून तर दिवस मावळेपर्यंत आपण धावपळ करतो की नाही, धडपड करतो की नाही आपण? मग हे सामर्थ्य आपल्याला देतय कोण? एवढं बळ आपल्याला देतय कोण? तो देव देतोय ना. मग जो देव आपल्याला सामर्थ्य देतोय ना, त्या देवाला हात जोडून त्याला प्रार्थना करून मग सकाळी घराच्या बाहेर पडा. कामधंदा करून तुम्ही संध्याकाळी येताय ना, फ्रेश झालात ना, एकदा आंघोळ वगैरे केली ना, की पुन्हा एकदा त्या देवाच्या पुढ्यात दिवा लावून दीप प्रज्वलन करून अगरबत्ती दाखवून देवाला हात जोडा, देवाला प्रार्थना करा. आलं का लक्षात? तिथे देवाचं नामस्मरण करा. आणि ते आपण केलं पाहिजे, आपल्याकडून घडलं पाहिजे. बरं का? आपण माणूस आहोत की नाही, आपण मनुष्य आहोत की नाही, आपल्याला हा नरदेहच त्यासाठी भगवंताने दिलेला आहे. देवाचं धर्माचं कार्य करण्यासाठी भगवंताने नरदेह दिलेला आहे. ते देवाचं कार्य आपल्याकडून घडलं पाहिजे, ते धर्माचं कार्य आपल्याकडून घडलं पाहिजे. नाहीतर सांगा ना, प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे? मग प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक आहे का? मग त्यांना सुद्धा भूक लागते की नाही? प्राण्या पक्ष्यांना पण भूक लागते ना, आपल्यालाही भूक लागते. काय पण बैलाच्या पुढे जर आपण पेंढा टाकला ना, सुकलेला पेंढा खाईल. ऐकताय का? पण दुसरं काही सुकलेलं भाजून पण खात नाही. बरं का? बैल, बैलाची भूक कशाने भागते बरं? गाढव चरत असते, ते बघा, माळ रानावर चरत असते इकडे शेतामध्ये, पण कडबाच खाणार, गवतच खाणार. बरं का? आम्हालाही भूक लागते, त्यांनाही भूक लागते, त्यांची भूक भागते, आमची भूक भागते. बरं का? त्यांना तहान लागते, आम्हालाही तहान लागते. फक्त फरक एवढाच आहे, प्राणी पक्षी तहान पाणी पिऊनच भागवतात. माणसाला कसली कसली तहान लागते बरं? कसली कसली तहान लागते माणसाला? प्राणी पक्षी आहेत ना, तहान लागल्यानंतर पाणी पिऊनच तहान भागवतात. संध्याकाळ झाली की माणसाला कसली तहान लागते बरं? मग ते चांगलं आहे की वाईट आहे? आम्ही चांगलं करतोय की वाईट करतोय? आम्ही चांगलं वागतोय की वाईट वागतोय? हे कोणाच्या हातात आहे? शेजाऱ्यांच्या का? घरातल्यांच्या का? नातेवाईकांच्या का? आपल्याच ना. आपलं देह जर आपल्याला उत्तम ठेवायचंय, चांगला ठेवायचं, आपल्या आयुष्याचा जर आपल्याला आनंद घ्यायचा, आपल्या जीवनाचा जर आपल्याला आनंद घ्यायचा आहे, तर आपण चांगलं वागलो पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे. बरं का? आणि अखंड आम्ही काय केलं पाहिजे? तर आम्हाला चालण्यासाठी, बोलण्यासाठी, प्रत्येक कार्य करण्यासाठी, बरं का, जो देव सामर्थ्य देतोय ना, त्या देवाचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. त्या देवाचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. बरं का? आपण स्वतःला कमी समजू नका. मी पुन्हा एकदा सांगतोय, काय होतंय माहितीये का? आपण राबणारी माणसं, कष्ट करून, घाम गाळून, मेहनत करून आपला उदरनिर्वाह करतोय आपण. बरं का? श्रीमंतापेक्षा आपण श्रेष्ठ आहात. पैशाने काही श्रीमंत असतील ना, त्यांच्यापेक्षा मोलमजुरी करणारी, शेतात राबणारी शेतकरी माणसं खूप श्रीमंत आहेत विचाराने. कारण चोरी लबाडी करून ते काही धन कमवत नाहीत, घाम गाळून मेहनत करून आपण आपलं पोट भरतोय. मग श्रीमंत कोण? कोण श्रीमंत? मग तुम्ही स्वतःला कमी समजू नका.
देवाने आपल्याला सर्वांना तो अधिकार दिलेला आहे. आता मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी किती जणांच्या घरामध्ये देवाचे फोटो आहेत? हात वरती करा बिंदास. किती जणांच्या घरामध्ये देवाचे फोटो आहेत? बरं, ज्यांच्या घरात नाहीत त्यांच्या घरात का नाहीत बरं? तुम्हाला कोणी सांगितलंय का तुम्ही देवाची पूजा करायची नाही म्हणून? सांगितलंय तुम्हाला कोणी? नाही सांगितलं ना? तुम्हाला असं वाटतंय का आम्ही देवाची पूजा करू शकत नाही? खाऊ शकतो ना, जगू शकतो ना, राहू शकतो ना, सगळं काही कार्य करू शकतो ना, मग देवाची पूजा का नाही करू शकत? आपण करू शकतो ना. ज्यांच्या घरामध्ये, ऐका, भले कूड असतील ना तुमच्या घराला, कुडाला लावा प्रतिमा देवाची. देव कधी रागावत नाही, देवाला कधी वाईट वाटत नाही. उलट अशा ठिकाणी देवाची कृपा लवकर होत असते, कारण भाव असते, श्रद्धा असते, निष्ठा असते. काही वेळेला सोन्याची मंदिर असतील पण अभिमान असेल तर, चांदीचं मंदिर असेल पण अभिमान असेल तर, एखाद्या गोरगरिबाच्या कुडाला जरी त्या देवाची प्रतिमा लागलेली असेल ना, तरी सुद्धा तो भावाने, निष्ठेने, श्रद्धेने नमस्कार करतो ना, तो नमस्कार देवाला पोहोचत असतो. आज पद्माकर दादांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. तुम्ही सगळे माझ्यात, मी तुमचा आहे. भेद धरू नका, काही जाती भेद करू नका अजिबात, किंवा मला महाराज म्हणून बघू नका. तुमचा मुलगा किंवा तुमचा भाऊ म्हणून ताई तुम्ही समजा, दादा तुमचा भाऊ म्हणून समजा, बरं का. पद्माकर दादांच्या आज पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना. फक्त एक काम करा, ज्यांच्या घरात देवाची फोटो नाही ना, कितीला मिळतो फोटो देवाचा? 50 रुपये, 100 रुपये, फार फार, बरं का. जास्तीत जास्त 100 रुपये, काही मोठा चांगला पण घेऊ नका. तुमची श्रद्धा ज्या देवावर असेल ना, दत्तगुरूंचा फोटो घ्या, प्रतिमा घ्या, गणपतीचा फोटो घ्या, प्रतिमा घ्या. पण ज्यांच्या घरात नाहीत ना, त्यांनी या 2 दिवसात तरी लावण्याचा प्रयत्न करा, आणण्याचा प्रयत्न करा. कराल ना? कराल ना? का अजून सुद्धा आपल्या मनामध्ये काही शंका आहे का? काही शंका आपल्या मनामध्ये? तुम्हाला जशी जमेल तशी अगरबत्ती वाढा, सुगंधीच नका. सुगंधीच लावली पाहिजे असं काय नाही. तुम्हाला जशी जमेल तशी तुमच्या परिस्थितीप्रमाणे दिवा लावा, चालेल. सांगू का, तुमच्या घरात जर पितळेचा दिवा नसेल ना, तर मातीची पणती लावा, चालेल. देवाला आवडेल ते सुद्धा. आणि रोज सकाळ संध्याकाळ त्या देवाला नमस्कार करा, देवाचं नामस्मरण करा, आणि मग घराच्या बाहेर पडा. संध्याकाळी आल्यानंतर एकदा फ्रेश झालो ना आपण, व्यवस्थित सुचिरभूत झालो ना, की पुन्हा एकदा देवाचं नामस्मरण करा. आणि सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एक विनंती करतो, दादा व्यसन करू नका. कारण आपला समाज जो बर्बाद होतो ना, त्याला मूल कारण काय माहितीये का? सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे बरं? आपण कमवतो भरपूर. आज जर ही पोरं जर पाहिलं ना, गोडाऊन बिडवून जातात ना, 15-15, 20-20 हजार रुपये कमवतात. आपल्याला तीसभर पोटासाठी काय लागतंय? भरपूर झाले ना ते पण. अरे ते पण तुम्ही जर व्यवस्थित वापरले ना, तर तुमचे आई वडील पण आनंदात राहतील आणि तुम्ही सुद्धा आनंदात राहाल, बरं का. पण व्यसनाधीन झाल्यामुळे आपला समाज अधिक करून बर्बाद होतोय. चांगलंय की वाईट आहे मला सांगा? व्यसन करणं चांगलंय की वाईट आहे? वाईट आहे ना. व्यसन करतोय त्यालाही माहिती आहे हे वाईट आहे, म्हणून तर तो बोलतोय ना मुलाला, मला घाणेरडी सवय लागली, तू लावून घेऊ नको. खरंय की खोट आहे? बाप जरी पित असेल ना, तरी त्या बापाला कधीच वाटत नाही की माझ्या मुलाने पण प्यायला शिकावं. कधी वाटतंय का? कधीच वाटत नाही, कधीच वाटत नाही. म्हणून तुमच्या चरणी नतमस्तक होऊन एक प्रार्थना करतो, व्यसन करू नका, मुक्त होण्याचा प्रयत्न करा. जर असेल तर सोडण्याचा प्रयत्न करा. तर हा प्रवचन श्रवण करून काहीतरी फायदा होईल, नाही का? ऐकून काहीतरी फायदा होईल ना. नाहीतर नुसता यायचा, आपला ऐकाचा, बसाचा, महाराज सांगतो, आम्ही माना डोलवतो का चाललो. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, ज्यांच्या घरात कुठल्याही देवाची प्रतिमा नसेल त्यांनी आणा ना घरामध्ये. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आवडतात का? लावा, चालेल, हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावा, स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल आपल्याला. जो देव तुम्हाला आवडत असेल ना, त्या देवाची प्रतिमा आपल्या घरामध्ये असू द्या, त्या देवाचं नामस्मरण तुम्ही करा, बरं का.
तुमच्या परिस्थितीप्रमाणे त्या देवाच्या पुढे दीप प्रज्वलन करून त्या देवाचं नामस्मरण करा. आजच्या पद्माकर दादांच्या पुण्यस्मरण निमित्त आपण हे प्रवचन आयोजित केलंय ना, एवढं जरी तुम्ही केलं ना दादा, तरी सुद्धा तीच एक त्यांना आपल्याकडून श्रद्धांजली पोचली जाईल. तीच एक अतिशय महत्वाची श्रद्धांजली त्यांच्यासाठी आपल्याकडून अर्पण होईल. आणि कधीही स्वतःला कमी समजू नका, गरीब समजू नका. 2 डोळे देवाने दिलेत की नाही? दिलेत ना. 2 पाय दिलेत ना. चालायचं सामर्थ्य दिलंय ना. हातामध्ये काम करायचं सामर्थ्य दिलंय ना. बोलायला येतंय की नाही? ऐकायला येतंय की नाही? तरी सुद्धा गरीब समजताय तुम्ही स्वतःला. अरे ज्याला एखादा इंद्रिय नाही ना, ज्याला एखाद्या इंद्रियाने अपंग आहे ना, त्याला विचारा गरीब कोणाला म्हणतात ते. पैसा भरपूर असला म्हणजे तो श्रीमंत, ही कल्पना आपली चुकीची आहे. ही कल्पना चुकीची आहे. इथे बसलेल्यांपैकी मी कोणालाही गरीब समजत नाही. तिथे जेवढे बसलेत ना तेवढे श्रीमंत आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही सर्वांगाने भगवंताच्या कृपेने श्रीमंत आहातच आहात. पण तुम्हाला आज हे प्रवचन श्रवण करण्याची सद्बुद्धी निर्माण झाले ना, हे विचार श्रीमंत तुमच्याकडे आहेत. हे श्रीमंत विचार तुमच्याकडे आहेत. ऐकताय ना तुम्ही? प्रवचन श्रवण करताय की नाही? हे सगळ्यांच्याच नशिबात नसतंय माऊली. सगळ्यांच्या नशिबात असतंय का? त्याच्यासाठी पण पुण्यही लागते. चांगलं ऐकण्यासाठी पुण्यही लागते. बरोबर आहे की नाही? वाईट ऐकायला पुण्यही लागते का? वाईट ऐकायला पुण्यही लागते नाही. पण चांगलं जर ऐकायचं असेल तर त्यासाठी पुण्य लागतंय. आणि अशी पुण्यवान माणसं तुम्ही खऱ्या अर्थानं माझ्या समोर अतिशय चांगल्या प्रकारे बसलात, अतिशय चांगल्या प्रकारे श्रवण केलं. बरं का? जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा, जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगा. चोरी लबाडी करून जर आपण उदरनिर्वाह करत असू तर त्याच्याने आपल्याला कधीही समाधान मिळणार नाही. प्रामाणिकपणे जे आपण काम करतोय आणि प्रामाणिकपणे जे आपल्याला द्रव्य मिळतंय ना, त्याच्याने माणसाला समाधान मिळत असतंय. त्याच्याने माणसाला समाधान मिळत असतंय. बरं का? म्हणून प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. बरं का? जे घाम गाळून कष्ट करून मेहनत करून आपण जे आणतोय की नाही, आता तुम्ही विचार करा. काही ठिकाणी आपण पाहतोय आपल्या समाजातील माणसं, बरं का मौली, 300-400 रुपये दिवसाला कमवतात दादा. आणि संध्याकाळी 2 काय बोलतात त्याला, कितीला येते बरं ती? काय किंमत आहे आता साधारणतः? नाही माहिती? माहित आहे ते गप बसतात खाली मान घालून. मला सांगा दादा, 300-400 रुपये तुम्ही कमवत असाल, 500 रुपये कमवत असाल, त्यापैकी 100-200 रुपये जर तुम्ही व्यसनाला घालवत असाल, त्यात अजून त्या पुड्या टाकताय तुम्ही तोंडामध्ये, संपली नाही संपली की परत टाकली, काय मिळतंय त्याच्याने सांगा ना? तुम्हाला काही शरीर तुमचं सदृढ होतंय का? सदृढ होतंय का शरीर त्याच्याने? तुमचं बळ येते का? ताकद येते का? उलट अंगातली ताकद माणसाची नाहीशी होते, जाते. म्हणून तर पिणारी माणसं रस्त्यावर पडतात. कारण चालायला त्यांच्यात हिंमत राहत नाही ना, ताकद राहत नाही ना. मग कशाला आपल्याहून आपण आपल्या देहाची नासाडी करून घ्यायची? नको ना. शरीराची नासाडी आपल्याहून आपण कशाला करून घ्यायची? अरे भगवंताने जे आयुष्य दिलंय ना आपल्याला, जे जीवन दिलंय ना, त्याचा आनंद जर घ्यायचा असेल ना, तर जेवढा निर्व्यसनी राहता येईल तेवढा निर्व्यसनी राहा. आणि आनंद घ्या ना मस्त जीवनाचा. आनंदात जगा ना. कारण परत हा नरदेह मिळणार नाही. परत मनुष्य देह मिळेल का आपल्याला? मनुष्य देह मिळेल परत? नाही, नाही मिळणार. बरं का? आयुष्यामध्ये आलेली वेळ परत कधीच येत नाही. आणि जोडलेली माणसं परत कधीच मिळत नाही. कदाचित आपल्याला वाटत असेल की मी परत नंतर नरदेह मनुष्य देह म्हणून आल्यानंतर नाही. मनुष्य देह ठेवताच ठेविली आहे नीच योनी. मग पुढे त्या नको त्या योन्यांमध्ये गेल्यानंतर देवाचं नामस्मरण घडेल का आपल्याकडून? परमार्थ घडेल का? भक्ती घडेल का? नाही घडणार, नाही घडणार आपल्याकडून. मग आता 84 लक्ष योनीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे नरदेह आहे. बरं का? उद्धार करून घेण्याचा मार्ग म्हणजे नरदेह आहे. तो मनुष्य देह तुम्हा आम्हाला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून मग आपण काय केलं पाहिजे तर अखंड त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, त्या भगवंताचं स्तवन केलं पाहिजे.
उठता बसता नको ते बोलण्यापेक्षा नारायण नारायण म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, देवाचं नामस्मरण करा. नाहीच ना, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा. बसताना रामकृष्ण हरी, उठताना रामकृष्ण हरी. थोडे दिवस लोक हसतील कदाचित तुम्हाला, पण तुमच्या जिभेला एकदा ते वळण लागलं ना की आपोआप ते नामस्मरण तुमच्याकडून घडेल. कारण शेवटच्या वेळेला जर देवाचं नामस्मरण आमच्याकडून घडावं आणि त्या पद्धतीने आमची शेवटची वेळ गोड व्हावी, शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही आता प्रयत्न केला पाहिजे. आतापासून आम्ही प्रयत्न केला पाहिजे. करणार ना? करणार ना? कोणी हो बोलत नाही. तुम्ही प्रवचन ऐकून फायदा काय मग सांगा ना. मी एवढा 1.5 तास आता जवळजवळ बडबड करतोय, 1.25 तास बडबडच ना. मग जर तुमच्यात परिवर्तन होत नसेल, फरक होत नसेल तर बडबडच म्हणायला लागेल ना. प्रवचन कधी म्हणता येईल जर फरक झाला तर. आणि मी का सांगतो माहितीये का दादा, तर मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. ही पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे. मी माझा अभिमानाने सांगत नाही किंवा माझा अभिमान म्हणून मी या ठिकाणी सांगत नाही. मला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही आणि याच्या आधी मी कधी व्यसन केलंही नाही. पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे की आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने याच्या पुढे कधी ती दुर्बुद्धी सुचणारही नाही व्यसन करायची. सुचेल का? नाही ना. म्हणून जर भगवंताच्या